प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस पुन्हा एक वार प्रेमाचा सलाम. आज शुभ्र देणगीचा रविवार. प्रियांनो, जर आपण पाहिलं तर ख्रिसमसच्या अगोदर जो रविवार येतो तो आपण शुभ्र देणगीचा रविवार साजरा करत असतो. त्यालाच इंग्रजीमध्ये व्हाईट गिफ्ट संडे असे म्हटले जाते. व्हाईट गिफ्ट संडे हा जो सण आहे तो ओहायोमध्ये 1904 साली सुरू झाला. एका मेथडिस्ट चर्चच्या पालकाच्या पत्नीला आणि त्यांच्या 2 मुलींना ही कल्पना सुचलेली आहे. ख्रिसमसच्या वेळी पांढऱ्या कागदात गुंडाळलेल्या भेटवस्तू गरजू लोकांना देण्याची कल्पना त्यांना सुचली. ह्या भेटवस्तू पांढऱ्या रंगाच्या कागदात गुंडाळल्या जातात जेणेकरून त्या निनावी असतात. म्हणून जे लोक फक्त थोडेच देऊ शकतात त्यांना मग देण्यास लाज वाटत नाही किंवा कोणी काय दिले हेही समजत नाही. आणि मग तेव्हापासून ही जी प्रथा आहे शुभ्र देणगी देणे, ही प्रथा तेव्हापासून सुरू झालेली आहे. एका चिनी परंपरेनुसार देखील सर्व लोक आपल्या राजाला साध्या पांढऱ्या कागदात गुंडाळलेली भेटवस्तू देत असत, जेणेकरून प्रत्येक भेट सारखीच दिसायची. प्रत्येकजण राजाला ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे देत आणि राजा त्या सर्वांचे स्वागत करत असे. ख्रिसमसच्या वेळी हा जो उत्सव आहे हा साजरा केला जातो आणि अनेक गरजू लोकांना प्रेमाच्या भेटवस्तू, कपडे, अन्नदान अशा प्रकारच्या या वस्तू दिल्या जातात. या आगमन काळामध्ये ख्रिसमसच्या अगोदरचा हा जो रविवार आहे हा शुभ्र देणगी रविवार, आपण आज तो सण साजरा करण्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याच्या आगमन समयाची आपल्याला नव्याने आठवण करून देत आहे. परमेश्वराने मानवाच्या उद्धारासाठी एक दैवी योजना आखली. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला आणि प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्या पापासाठी या भूतलावर जन्मला. त्याने आमच्या सर्व पापांचं ओझं स्वतःवर घेतलं. तो वधस्तंभावर आमच्यासाठी मारला गेला, आमच्यासाठी तो खिळला गेला, तो त्या ठिकाणी मरण पावला, तो पुन्हा उठला आणि स्वर्गात चढलेला आहे आणि तो आमच्यासाठी जागा तयार करायला गेलेला आहे. तो पुन्हा येणार आहे, त्याचं पुन्हा दुसरं आगमन होणार आहे आणि मग आम्ही सुद्धा त्याच्यासोबत स्वर्गात जाणार आहोत. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू ही मानवाला मिळालेली उद्धाराची देणगी आहे. आज जर आमचा उद्धार झाला नसता, आमचं तारण झालं नसतं, आमच्या पापाची क्षमा झाली नसती, तर आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले नसते. आणि या प्रभू येशूने जी आम्हाला ही देणगी दिलेली आहे त्या देणगीमुळं आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग मिळालेला आहे. आणि म्हणून परमेश्वराने जी प्रभू येशू ख्रिस्त ही मानवाला खूप मोठी देणगी दिलेली आहे त्याचे आम्ही आज आभार मानायला पाहिजे. आपण पाहतो प्रियांनो की प्रेषितांची कृत्य याचा 20वा अध्याय आणि 35वे वचन मी आपणासाठी वाचत आहे. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. या वचनामध्ये
आम्हाला कित्ता घालून दिलेला आहे प्रेषिताने, आणि ते सांगत आहे की तुम्ही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे. आम्ही श्रम करावे आणि जे काही आमच्याकडं आहे त्याच्यातलं आम्ही दुर्बळ आहेत त्यांना आम्ही द्यावं प्रियांनो. त्यांना आम्ही सहाय्य करावं, त्यांना आम्ही मदत करावी. आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे. जे आम्ही घेतो, इतरांकडून घेतो, त्याच्यापेक्षा ज्या वेळेस आम्ही इतरांना देतो त्यामध्ये प्रभूची जास्त धन्यता आम्हाला दिसून येते प्रियांनो. आणि म्हणून आम्हाला हे वचन सांगत आहे की प्रभू येशू स्वतः म्हणाला होता की ह्या गोष्टीची तुम्ही आठवण ठेवा. तुम्ही नेहमी इतरांकडून घेता, परंतु घेण्यापेक्षा देणं हे श्रेष्ठ आहे. ज्या वेळेस आम्ही इतरांना देतो प्रियांनो, त्यामध्ये आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. आणि ज्या व्यक्तीला जी वस्तू आम्ही भेटवस्तू दिलेली असते त्याला देखील खूप आनंद होतो. आणि यामध्ये आनंद द्विगुणित करणारी ही घटना आहे. प्रभूने सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही इतरांना देतो त्यावेळेस दोघांमध्ये, जो देणारा आहे आणि जो घेणारा आहे, या दोघांमध्ये आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणून जर आम्हाला प्रभू येशूने हा कित्ता दिलेला आहे की जर आम्ही इतरांना दिलं पाहिजे प्रियांनो, तर खरोखर आम्ही दुर्बळांना सहाय्य करण्यासाठी आम्ही आर्थिक मदत करू शकतो, आम्ही त्यांना अन्नधान्य वाटप करू शकतो, अथवा आम्ही त्यांना कपडे, थंडीसाठी ब्लँकेट, असं अनेक आम्ही काही भेटवस्तू आम्ही इतरांना देऊ शकतो. आणि बायबलमधले काही उदाहरणं आपण आज पाहणार आहोत की ज्या लोकांनी दिलेलं आहे त्यांना परमेश्वराने कसा भरभरून आशीर्वाद दिलेला आहे, याचे उदाहरणं आपण आज पाहणार आहोत. तर पहिले राजे याचा जर 17वा अध्याय आपण पूर्ण वाचला तर त्यामध्ये दुष्काळ पडलेला होता. दुष्काळ होता आणि एलियाने हे भविष्य वर्तवलेलं होतं की दुष्काळ पडणार आहे. आणि त्या ठिकाणी सारफत येथील एक विधवा त्या ठिकाणी राहत होती आणि एलिया परमेश्वराच्या आज्ञेवरून तिथे गेला होता. परमेश्वराने एलियाला आज्ञा केली होती की तू त्या ठिकाणी जा, सारफत येथे एक तुला विधवा आढळेल आणि त्या ठिकाणी तू जा. आणि म्हणून एलिया त्या ठिकाणी गेलेला होता. ज्यावेळेस एलिया तिथे गेला तेव्हा ही विधवा स्त्री एका नगराच्या जवळ काटक्या गोळा करत होती. आणि काटक्या गोळा करत असताना एलियाने तिला पाहिलं आणि मग त्याने तिला हाक मारून पिण्यासाठी पाणी मागितलं. आणि ही ताबडतोब ती स्त्री उठली आणि आतमध्ये जाऊन पाणी आणण्यासाठी जायला निघाली. तेव्हा एलियाने तिला पुन्हा हाक मारली आणि सांगितलं की पाण्यासोबत मला एक भाकरीचा तुकडा घेऊन ये. आणि मग ही जी विधवा स्त्री आहे ही जरा गोंधळली, ही गोंधळात पडली प्रियांनो. आणि मग ती म्हणाली की तुमचा देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. मडक्यामध्ये मुठभर पीठ आहे आणि कुपीमध्ये थोडेसे तेल आहे, एवढंच माझ्याकडं शिल्लक आहे. आणि आता मी ज्या ह्या काटक्या गोळा करत होते, मी घरी जाणार आहे आणि माझ्यासाठी आणि मुलासाठी त्या मूठभर पिठाची भाकरी तयार करून आम्ही ते दोघं जण खाणार आहोत आणि मग आम्ही दोघंही नंतर मरणार आहोत. कारण तिथून पुढे आम्हाला उपजीविकेसाठी आमच्या घरात काही एक नाही. आणि मग एलिया म्हणालेला आहे की भिऊ नकोस, तू जा आणि मी तुला जे सांगतो तसं कर. आणि मग ह्या स्त्रीने काहीही पुढचा मागचा विचार केला नाही. तिने विचार केला नाही की माझा मुलगा काय खाईन किंवा मी काय खाऊ, परंतु ती घरामध्ये गेली. तिने ज्या काटक्या गोळा केलेल्या होत्या त्या काटक्या तिने पेटवल्या. त्या मडक्यातलं मूठभर जे पीठ होतं
तिने ते पीठ मळून त्याची भाकरी तयार केली आणि ती छोटीशी भाकरी जी झाली होती ती भाकरी आणि पाणी घेऊन ती एलियाच्या समोर आली. आणि ज्या वेळेस एलियाला तिने ती हातामध्ये भाकर दिली आणि ते पाणी त्याला प्यायसाठी दिलं, त्यावेळेस एलियाने तिला सांगितलेलं आहे की दुष्काळ संपेपर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तुझी तेलाची कुपी आटणार नाही. आणि अगदी प्रियांनो तसंच झालं. दुष्काळ संपूपर्यंत तिच्या पिठाचं मडकं रिकामं झालं नाही. ती जसजसं पीठ त्याच्यातून बाहेर काढत होती पुन्हा ते मडकं पूर्ण पिठाने भरत होतं. ती जसं जसं तेल वापरत होती पुन्हा तिचं ते तेल त्या कुपीमध्ये तेवढंच राहत होतं. आणि इतका महान आशीर्वाद परमेश्वराने एलिया मार्फत सारफत येथील विधवेला दिलेला आहे. तिने जे तिच्याजवळ जे होतं ते तिने सर्वस्व देऊन टाकलं. का तर तो देवाचा सेवक आहे आणि म्हणून त्याने भाकरी मागितली आणि तिने जसं पाहिजे तसंच तिने केलेलं आहे. आणि म्हणून तिच्या जीवनामध्ये आशीर्वादाची रेलचेल झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रभूकडे असा आशीर्वाद आहे ना प्रियांनो की तो न संपणारा आहे. तो आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये ओतप्रोत भरून वाहणारा आहे. एवढा मोठा आशीर्वाद परमेश्वराने एलिया मार्फत त्या विधवा स्त्रीला दिलेला आहे. पुढे आपण पाहतो की योहान याचा 6वा अध्याय किंवा लूक याचा 6वा अध्याय वाचला तर आपल्याला त्या ठिकाणी शीर्षक पाहायला मिळतं 5 भाकरी आणि 2 मासे म्हणजेच 5,000 लोकांना भोजन. आणि मग येशू ख्रिस्ताच्या मागे खूप मोठा जमाव चाललेला होता. येशू शिक्षण देत होता आणि ते शिक्षण ऐकण्यासाठी ते शिक्षण घेण्यासाठी खूप मोठा जमाव त्याच्या मागे चाललेला होता. येशू ख्रिस्ताचे शिष्यही त्याच्यामध्ये होते, लहान थोर होते, पुरुष होते, स्त्रिया होते आणि 5,000पेक्षा देखील जास्त लोक त्या ठिकाणी त्याच्या मागे चाललेले होते. आणि आपण पाहतो की संध्याकाळची वेळ झाली आणि मग शिष्य प्रभू येशूला म्हणाले की गुरुजी आता एवढ्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था आपण कशी करणार, आपण कुठून आणणार आणि आता ही संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपण खूप गावापासून दूर असे आहोत आपण आणि या लोकांची जेवणाची व्यवस्था कशी होणार. आणि मग प्रभूने विचारलं की कुणाजवळ जेवण आहे, कुणाकडं काय आहे. आणि एक लहान मुलगा त्या ठिकाणी समोर आला. कदाचित त्याच्या आईने त्याला रस्त्याने भूक लागेल म्हणून त्याच्याजवळ 5 भाकरी आणि 2 मासे होते. आणि त्या मुलाने काहीही विचार न करता प्रभू येशूच्या शिष्याजवळ त्या 5 भाकरी आणि 2 मासे प्रियांनो दिलेले आहेत. त्याने विचार नाही केला की मी हे दिल्यानंतर आता मी काय खाणार आहे, की मी उपाशीच राहणार आहे का. आणि मग प्रभू येशूने त्या 5 भाकरी आणि 2 मासे यावर आशीर्वाद दिला आणि सांगितलं शिष्यांना की लोकांच्या पंक्ती बसवा. आणि सर्व लोक जेवायला बसले आणि सर्वांचं जेवण झाल्यानंतर सर्व पोटभर जेवून तृप्त झाले. आणि खूप मोठा चमत्कार हा घडलेला आहे प्रियांनो. आणि त्यानंतर 5,000 लोक जेवून देखील 12 टोपल्या भाकरीच्या उरलेल्या आहेत. किती मोठा आशीर्वाद. जर प्रभू येशू 5 भाकरी आणि 2 मास्यांमध्ये 5,000 लोकांना जेवू घालतो आणि त्यानंतरही 12 टोपल्या उरतात, हा किती मोठा आशीर्वाद प्रभूने दिलेला आहे. हा जो मुलगा आहे याने स्वतःसाठी काहीही राखून ठेवलं नाही प्रियांनो. आणि जर ह्या मुलाने दिलं नसतं तर पुढे हा चमत्कार कदाचित घडलाही नसता. परंतु प्रभूच्या चमत्कार घडण्यासाठी ह्या छोट्या मुलाने जे आपल्याजवळ सर्वस्व होतं ते त्याने त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की घेण्यापेक्षा देणे
यामध्ये जास्त धन्यता आहे. पुढे आपण पाहतो की एक विधवा स्त्री तिने 2 टोल्या त्या प्रभू येशूच्या मंदिरामध्ये त्या भांडारात टाकलेल्या आहेत. आणि आपणा सर्वांना माहीत आहे की ही जी विधवा स्त्री आहे, हिने त्या दानामध्ये आपल्याजवळ होत्या नव्हत्या तेवढं सर्व, त्या 2च टोल्या होत्या आणि त्या ठिकाणी तिने त्या भांडारात टाकलेल्या आहे. ज्यावेळेस मंदिरामध्ये येशू ख्रिस्त स्वतः होता आणि त्या मंदिराच्या भांडारात कोण किती काय टाकत आहे हे पाहण्यासाठी तो तिथे उभा होता. आणि मग खूप मोठमोठे धनवान लोक मोठमोठ्या रकमा त्या ठिकाणी टाकत होते आणि ते फार मोठ्या शेखीमध्ये येत होते, दिमाखात येत होते आणि मोठमोठ्या रकमा त्या भांडारात टाकत होते. आणि येशू ख्रिस्त हे पाहत होता. आणि मग नंतर एक विधवा त्या ठिकाणी आली आणि तिने तिच्याजवळ 2च टोल्या होत्या, त्या 2ही टोल्या त्या भांडारामध्ये टाकल्या. आणि मग प्रभू येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकलेली आहे, कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून दानात टाकलेलं आहे. हे लोक सर्व श्रीमंत होते, धनवान होते आणि त्यांच्या समृद्धीतून जे काही टाकलेलं आहे ते कमीच आहे. परंतु सर्वश्रेष्ठ जे दान आहे ते दान त्या विधवा स्त्रीचं ठरलेलं आहे. या लोकांपेक्षाही तिची रक्कम जरी कमी दिसत असेल, परंतु तिने सर्वांपेक्षा अधिक टाकलेलं आहे. कारण ह्या लोकांकडं खूप गडगंज संपत्ती आहे आणि त्याच्यातलं त्यांनी थोडीशी मूठभरच संपत्ती तिथे टाकलेली आहे, बाकीची सर्व राखून ठेवलेली आहे. परंतु या स्त्रीने तिची सर्व उपजीविका त्यामध्ये टाकून दिलेली आहे. तिने स्वतःसाठी काहीही ठेवलं नाही. तिने पुढे तिच्या उपजीविकेची काळजी देखील केली नाही. तिने सर्व काही टाकलं आणि म्हणून प्रभूने तिची प्रशंसा केलेली आहे. तिच्या कार्याची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे आणि मनापासून तिने दिलेला आहे. प्रियांनो, देणे भाग पडते म्हणून देऊ नका. अगदी अंतःकरणापासून सढळ हाताने तुम्ही इतरांना ज्या वेळेस देताल, त्यावेळेस तुम्हाला खरोखर परमेश्वर आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. पुढे आपण पाहूया लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 10 आणि 11 वचनामध्ये, तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. जेव्हा मेंढपाळ त्या ठिकाणी रानामध्ये राखत होते, त्या परिसरामध्ये, आणि रात्रीची वेळ होती, आपले कळप राखत असताना अचानक त्या ठिकाणी एक देवदूत उभा राहिला आणि तो त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता आज मी तुम्हाला सांगतो. आणि ती सुवार्ता ही आहे की आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. ही खूप मोठी देणगी परमेश्वराने आमच्यासाठी दिलेली आहे. आज आमच्यासाठी दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. या तारणाऱ्यामुळे आमचं तारण झालं, आमचा उद्धार झालेला आहे आणि आमच्या पापांची क्षमा झालेली आहे आणि आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग त्याने खुला केलेला आहे. प्रियांनो, जर आपण पाहिलं तर उत्पत्तीपासून मलाखीपर्यंत 37 वेळा मसीहाच्या आगमनाची वचनं आपल्याला जुन्या करारात वाचायला मिळतात की मसीहा येणार आहे, मसीहा तुमच्यासाठी येणार आहे, असं 37 वेळा आम्हाला जुन्या करारात वाचायला मिळतं. आणि ह्या तारणाऱ्याची वाट सर्वजण पाहत होते. ती सुवार्ता आज आपल्यासाठी आहे.
परंतु आम्हाला अनेकांना ही सुवार्ता सांगायची आहे. आज प्रत्येक मनुष्याचं तारण होणं हे गरजेचं आहे. प्रभू येशू काही ठराविक लोकांच्या तारणासाठी त्याने ह्या भूतलावर जन्म घेतलेला नाही प्रियांनो, तर अखिल मानव जातीसाठी, या पृथ्वीवर जेवढी मानव जात आहे तेवढ्या सर्वांसाठी त्यांचं तारण व्हावं म्हणून प्रभूने या भूतलावर मानवी देह धारण करून त्याने जन्म घेतलेला आहे. देवाने आपल्या पुत्राला जगाचं तारण व्हावं म्हणून पाठवलेलं आहे आणि ही सुवार्ता आज आपल्याला माहीत झालेली आहे. परंतु ही सुवार्ता आम्हाला इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्हाला करायचं आहे प्रियांनो. आणि जर आपण सर्व गोष्टी आपण म्हणतो की आम्ही दान दिलं पाहिजे, आम्ही देणगी दिली पाहिजे, पण मी म्हणेन की सर्वात श्रेष्ठ दान आहे ते म्हणजे शुभवर्तमान प्रसाराचे. आम्हाला जी ही शुभ वार्ता आहे त्याचं प्रसार करण्याचं काम प्रभूने आम्हाला दिलेलं आहे. जर आपण पाहतो की प्रभू येशूने आपल्या शिष्यांना शेवटची आज्ञा दिलेली आहे आणि तो म्हणतो की संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. आम्हाला ही खूप मोठी जबाबदारी प्रभू येशूने दिलेली आहे, कारण आम्ही त्याचे शिष्य आहोत. तो शिष्यांना सांगत आहे की संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जर आम्ही इतरांना ही घोषणा केली की आज दाविदाच्या गावात तुमच्यासाठी तारणारा जन्मलेला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे, तो मानवाच्या उद्धारासाठी त्याने या भूतलावर जन्म घेतलेला आहे, जोपर्यंत आम्ही ही वार्ता इतरांना सांगत नाही तोपर्यंत हे शुभवर्तमान दिगंतापर्यंत पोचणार नाहीये प्रियांनो. आणि ही जबाबदारी आम्हाला या दिवशी आम्हाला पार पाडायची आहे प्रियांनो. जर आपण यशाया याचा 49वा अध्याय आणि 6वं वचन जर आपण वाचलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, तू माझा सेवक व्हावे यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा नेमतो. आम्हाला हे तारण दिगंतापर्यंत न्यायचं आहे प्रियांनो. आणि खरोखर खूप मोठी जबाबदारी आम्हाला शिष्य म्हणून प्रभू येशूने आमच्यावर सोपवलेली आहे. आणि ते दान, मोठं दान आहे सर्वात, म्हणजे शुभवर्तमान प्रसाराचं. पुढे आपण पाहतो की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि जे राजे लोक होते, 3 मागी लोक, ते येशूच्या दर्शनासाठी निघाले. आणि प्रियांनो, ते रिकाम्या हाताने नाही निघाले, तर त्यांनी त्यांच्या सोबत सोने, ऊद आणि गंधरस ही द्रव्य अर्पण करण्यासाठी ते सोबत ते घेऊन निघाले होते. किती लांबचा प्रवास होता. दर मजल करत करत ते कितीतरी दूरचा प्रवास करून ते प्रभूच्या दर्शनासाठी, प्रभूच्या भेटीसाठी ते निघाले. आणि त्यांनी प्रभू येशूला सोने, ऊद आणि गंधरस ही अर्पण केलेली आहे. आज या शुभ्र देणगीच्या रविवारी आम्ही आमच्या प्रभूला काय अर्पण करणार आहोत? प्रत्येकाने आत्मपरीक्षण करूयात प्रियांनो. आम्ही आमच्या प्रभूला काय देणार आहोत आणि त्याने आम्हाला काय मागितलेलं आहे? त्याला आमचा पैसा नकोय, त्याला आमच्या काहीच ज्या वस्तू आहेत, भौतिक सुखविलासाच्या वस्तू, त्या नको आहेत प्रियांनो. आम्हाला त्याला काय द्यायचंय? आम्ही प्रत्येकजण आमच्या अंतःकरणामध्ये आज विचार करूयात. आणि आम्हाला जे दुर्बल लोक आहेत त्यांना आम्ही काय देणार आहोत त्याचा देखील आज आम्ही विचार करूयात. कारण प्रेषितांची कृत्ये याचा 20वा अध्याय आणि 35व्या वचनामध्ये आम्ही ते वचन वाचलेलं आहे की तुम्हाला कित्ता घालून दिलेला आहे की तुम्ही श्रम करा आणि दुर्बळांना सहाय्य करावे, म्हणून त्यांना काहीतरी द्या, कारण घेण्यापेक्षा देणे हे श्रेष्ठ आहे आणि त्यामध्ये धन्यता आहे. परमेश्वर करो आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला
मान सन्मान आणि गौरव युगानयुग असो. हा येणारा नाताळ आणि नवीन वर्ष आपणा सर्वांस सुख समृद्धीचे, आनंदाचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जाओ, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आमच्या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं अशी मी आपणास नम्रपूर्वक विनंती करते. आमेन आमेन. धन्यवाद.